नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। तुम्ही सध्या हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात त्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगा। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की आता महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधात कायदे केले जातील। महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी 7 सदस्यांची समिती स्थापन केली। या समितीचे नेतृत्व महाराष्ट्राचे डीजीपी करतील। सरकारी ठरावानुसार समितीमध्ये महिला आणि बाल विकास, अल्पसंख्याक विकास, कायदा आणि न्याय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातील प्रत्येकी 1 सदस्य असेल, तसेच गृह विभागाचे 2 प्रतिनिधी असतील। ठरावात लव्ह जिहाद या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते की महाराष्ट्र धार्मिक धर्मांतरांविरुद्ध, विशेषतः आंतरधर्मीय विवाहांमध्ये लव्ह जिहाद होणाऱ्या धर्मांतरांविरुद्ध कायदा आणण्याची योजना आखत आहे। उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही असे कायदे केले गेले आहेत। इंडियाज गॉट लेंटेंटच्या व्हिडिओ एडिटरही अडचणीत। मुंबई पोलीस रणवीर इलाहाबाद याचा शोध घेत आहेत। एकीकडे ते न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत आणि दुसरीकडे पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत। याशिवाय इंडियाज गॉट लेटेंट शोचे व्हिडिओ एडिटर प्रथम सागर यांना खार पोलीस स्टेशनमध्ये जबाब देण्यासाठी बोलावण्यात आले आहे। मुंबई विमानतळावर 6.28 कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त। महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाने DRI 7.143 किलो सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी विमानतळावर CSMIA 3 इराणी नागरिकांना अटक केली आहे। जप्त केलेल्या सोन्याची किंमत 6.28 कोटी रुपये इतकी आहे। वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार DRIला दुबईहून येणारे काही प्रवासी मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती मिळाली होती। या आधारावर गुरुवारी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर या प्रवाशांना थांबवले आणि त्यांची कसून तपासणी केली। या 3 आरोपींच्या सामानाची तपासणी केली असता प्रत्येकी 1 किलो वजनाची 7 सोन्याची बिस्किटे आढळली। याशिवाय कपड्यांखाली कमरेच्या पिशवीत लपवलेला एक परदेशी बनावटीचा सोन्याचा तुकडाही जप्त करण्यात आला। न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी महासंचालकांवर 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप। आता मुंबई महाराष्ट्रातील न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेबाबत नवीन आणि मोठे खुलासे होत आहेत। अलीकडेच न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी महाव्यवस्थापकांनी बँकेच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता यांनी बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे। हितेश बँकेचे महाव्यवस्थापक असताना दादर आणि गोरेगाव शाखांची जबाबदारी त्यांच्यावर होती। त्यावेळी असे उघड झाले की त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यामधून 12 कोटी रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणात बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्याच्या आधारे पोलिसांनी FIR दाखल केला। नाशिक कुंभ 2057 साठी महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री योगींची मदत घेणार आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभाच्या यशानंतर महाराष्ट्र सरकारने 2057 मध्ये होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभाला भव्य आणि दिव्य करण्यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली। या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते। लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची मोठी कारवाई। जम्मू आणि काश्मीर गेल्या काही महिन्यांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत। भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीच्या अनेक घटनाही घडल्या आहेत। सरकार दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करत आहे। या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज मोठी कारवाई केली आहे। दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून 3 सरकारी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे। की महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष पदावरून नाना पटोले यांची हकालपट्टी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून नाना पटोले यांना अध्यक्ष पदावरून हटवले आहे। त्यांच्या जागी आज माजी आमदार हर्षवर्धन सपकाल यांची राज्य युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षाचे संघटन सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हर्षवर्धन सपकाल यांची नियुक्ती केली आहे। 87 वर्षीय सपकाल 2014 ते 2090 पर्यंत बुलढाण्यातील काँग्रेसचे आमदार होते। ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे जवळचे मानले जातात। नेक्स्ट
नेक्स्ट, नितेश राणेंबद्दल वारिस पठाण यांचे वादग्रस्त विधान. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व मदरशांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादी एपीनेही विरोध केला आहे. आता एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. माजी आमदार आणि एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी शुक्रवारी नितेश राणेंवर निशाणा साधला आणि म्हटले की त्यांनी आपले मानसिक संतुलन गमावले आहे. ते दररोज मुस्लिमांविरुद्ध बेताल विधाने करतात. त्यांचे शब्द कोणीही गांभीर्याने घेत नाही. ते नेहमीच दोन समुदायांमध्ये फूट पाडण्याबद्दल बोलतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात लवकरात लवकर नवीन फौजदारी कायदे लागू करा. अमित शहा यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निर्देश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये शक्य तितक्या लवकर 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्याचे निर्देश दिले. 3 नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत अमित शहा यांनी हे निर्देश दिले. नेक्स्ट, कोल्हापुरात जीबीएसच्या महिलेचा मृत्यू. कोल्हापुरात आज जीबीएस गिलेन-बेनरे सिंड्रोम च्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. चंदगड तालुक्यातील एका 60 वर्षीय महिलेच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराची ही चर्चा आहे. राज्यात सध्या जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराची लागण झालेल्या काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारने जीबीएस आजाराबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे आणि आरोग्य यंत्रणा या संदर्भात सतर्क असल्याचे म्हटले आहे. तथापि आज आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नेक्स्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अकोला येथे रस्ते अपघातात निधन झाले. महाराष्ट्रातील अकोला शहरात गुरुवारी एका पिकअप व्हॅनने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालवणारे माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुपारी झालेल्या अपघातानंतर माजी आमदाराला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नेक्स्ट, माजी खासदार नवनीत राणा यांनी महाकुंभात स्नान केले. भाजपच्या फायरब्रंड नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचे वादग्रस्त विधान प्रयागराज महाकुंभातून समोर आले आहे. तो म्हणाला की आता जर त्याला 15 सेकंदांसाठीही स्वातंत्र्य मिळाले तर तो त्या काळात खूप काही साध्य करेल. नवनीत राणा यांनी या विधानाद्वारे ओवेसी बंधूवर निशाणा साधला. ते म्हणाले की जे लोक 15 मिनिटे विश्रांती देण्याच्या गोष्टी बोलतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की जर सनातनींना 15 सेकंदांची विश्रांती मिळाली तर काय होऊ शकते. ते म्हणाले की लोक 15 मिनिटांत जे मागतात ते आम्ही 15 सेकंदात करू. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी हे सांगितले. नेक्स्ट, खासदारांच्या बैठकांना उद्धव ठाकरे घाबरले. सल्लागार जारी. एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानावरील संघर्ष संपला नव्हता तेव्हा उद्धव सेनेने खासदारांबाबत सल्लागार जारी केला. उद्धव सेनेचे काही खासदार एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांना भेटत होते. उद्धव गटाला याची चिंता होती आणि त्यांनी आता त्यांना एकनाथ शिंदे गटातील नेत्यांना जास्त वेळा भेटू नये असा सल्ला दिला आहे. ही सूचना आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. खरं तर असे वृत्त होते की अनेक खासदारांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर नेत्यांना भेटले होते. एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षे सरकार चालवले आणि आता ते भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत उद्धव गटातील खासदार आणि आमदारांना वाटते की सत्तेच्या जवळ जाण्यासाठी एकनाथ शिंदे गटासोबत राहणे योग्य ठरेल. नेक्स्ट, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी बांधकाम कामांमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे धरण असूनही काही भागात पाणी टंचाई निर्माण होत असल्याने सतर्क असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने आगामी उन्हाळ्यासाठी पाणी नियोजनासाठी कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्पांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डॉ. यांनी दिले आहेत. कैलास शिंदे यांनी चित्रित केले आहे. या बांधकाम प्रकल्पांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी वापरावे असेही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. नेक्स्ट, मुंबई विमानतळावर 5 कोटी रुपयांचे कृत्रिम हिरे जप्त. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय CSMI विमानतळावर तैनात असलेल्या
CISF कर्मचाऱ्यांनी 4,99,00,000 रुपयांच्या कृत्रिम हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रवाशाने त्याच्या लेम्पटॉप बेंगेत हिरे लपवले होते. CISF ने सांगितले की 12 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजता भरतभाई गोविंदभाई नथानी हा भारतीय प्रवासी बंगकॉकला जाणारी एनओके एअरलाइन्सची फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर पोहोचला. हे विमान दुपारी 2 वाजता टर्मिनल 2 वरून उड्डाण करणार होते. आवश्यक चेक इन औपचारिकता पूर्ण केल्यानंतर तो त्याच्या हंड बियंगसह सुरक्षा तपासणी क्षेत्रात पोहोचला. भाजप सदस्य नोंदणी मोहीम नांदेडसह शेजारच्या 3 जिल्ह्यांमधील 22 विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त 2 मतदारसंघांमध्ये भाजपचे प्राथमिक सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य झाले आहे. शुक्रवारी येथे झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीत हे उघडकीस आले. महाराष्ट्र भाजपमध्ये नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून पक्ष सदस्य नोंदणी मोहीम सुरू झाली आहे आणि 10 फेब्रुवारी पर्यंत निर्धारित कालावधीत मतदारसंघनिहाय झालेल्या सदस्य नोंदणीची माहिती पक्षाच्या प्रादेशिक शाखेने प्रसिद्ध केली आहे. मराठवाडा विभागातील सदस्य नोंदणीचे एकूण चित्र स्पष्ट झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन कार्याध्यक्षांसह प्रथम नांदेड आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठकांमध्ये जिल्हावार संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. नेक्स्ट ठाण्यातील मामा भाचे टेकडीवर आगीत झाडे जलून खाक. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा भाचे टेकड्यांवर लागलेल्या आगीत ठाणे महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी लावलेली मोठ्या प्रमाणात झाडे जलून खाक झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी असा संशय व्यक्त केला की या परिसरातील अनेक बेघर लोक आणि अनधिकृत रहिवासी मद्यधुंद असल्यानेही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली आहे. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे या घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नेक्स्ट बेरोजगार तरुणांना दरमहा 6,000 ते 10,000 रुपये मिळणार. नवीन सरकारी योजना सुरू. राज्यातील तरुणांना शिक्षणानंतर नोकरीवर प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नोकरी शोधणाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. प्रत्येक तालुक्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित शिबिरांमध्ये देखील नोंदणी करता येते. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत उमेदवार सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांमधील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील. यासाठी उमेदवारांनी महास्वयं वेबसाईटवरील CMUKPU प्रशिक्षण योजना अंतर्गत जाहिरातींसाठी ऑनलाईन अर्ज करावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असावे. त्याने 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण उत्तीर्ण केलेले असावे. उमेदवाराचे आधार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. नेक्स्ट वसई विरारमध्ये दरमहा 1 कोटी रुपयांची वीज चोरी. 10 महिन्यांत 25,000 गुन्हे. वसई विरार शहरात वीज चोरीच्या घटना वाढत आहेत. दरमहा सरासरी 1 कोटी रुपयांची वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या गेल्या 10 महिन्यांत महावितरणच्या भरारी पथकाने वीज चोरीची 2,500हून अधिक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. महावितरणने सांगितले की त्यांच्या आवारातून 10 कोटी रुपयांची वीज चोरीला गेली. नेक्स्ट नाशिक महानगरपालिकेने भूखंड विकास शुल्कात वाढ केली आहे. नाशिक निव्वळ भूखंड क्षेत्रासाठी पाणी पुरवठा, सांडपाणी, वीज आणि रस्त्यांचा खर्च प्रति चौरस मीटर 2,000 रुपयांपेक्षा जास्त असल्याने महापालिकेने भूखंड विकास शुल्कात वाढ केली आहे. त्यानुसार सध्याचे शुल्क 105 रुपयांवरून 300 रुपये प्रति चौरस मीटर झाले आहे. वाढती लोकसंख्या पाहता हे शुल्क दरवर्षी 10% वाढेल. आतापर्यंत हे शुल्क 13 वर्षांपूर्वीच्या भूखंड विकास शुल्काप्रमाणे आकारले जात होते. बाजार भाव आणि भूखंडांच्या वाढत्या किमती लक्षात घेता भूखंड विकास निधीचे दर वाढण्याची अपेक्षा असल्याचे महापालिका आयुक्तांनी सूचित केले होते. नगर रचना विभागाने भूखंड विकास शुल्काबाबत प्रस्ताव सादर केला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ते मंजूर झाले. पुण्यात रस्त्याच्या कडेला वाढदिवसाची पार्टी सुरू होती. वादानंतर झालेल्या गोळीबारात एका तरुणाला गोळी लागली. महाराष्ट्रातील पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. वादादरम्यान झालेल्या गोळीबारात एका 37 वर्षीय व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण पिंपरी चिंचवड परिसरातील देहू रोड येथील आहे. पोलिसांनी सांगितले की मृताचे नाव विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे आहे. नंदकिशोर यादव रस्त्याच्या कडेला त्यांच्या भाचीचा वाढदिवस साजरा करत असताना ही घटना घडली. दरम्यान 2 बाईकवरून 3-4 जण तिथे आले आणि त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा आक्षेप घेतला. नेक्स्ट, ममता कुलकर्णी महामंडलेश्वर पदावर कायम राहतील. त्रिपाठींनी राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. ममता कुलकर्णी महामंडलेश्वर राहतील. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेला सुरू आहे. 25 वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून निवृत्त झालेली अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभमेल्यात संन्यास घेतला. यानंतर त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर हे पद देण्यात आले. पण त्यांना महामंडलेश्वर बनवल्यानंतर खूप वाद झाला. मग तो आणि त्याला महामंडलेश्वर बनवणारे डॉ. अजय दास यांनी जाहीर केले की लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि ममता यांना ट्रान्सजेंडर समुदायातून काढून टाकण्यात आले आहे. नंतर ममता यांनी स्वतः आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आता ममता कुलकर्णीने तिचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. 1 मिनिट 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ती तिला घडवणारे डॉ. महामंडलेश्वर यांच्याबद्दल बोलते. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी त्यांची बाजू घेतली आहे. ममता म्हणाल्या की काही लोकांनी त्रिपाठींवर खोटे आरोप केले आहेत, ज्यामुळे त्यांना दुःख झाले आहे आणि त्यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील ऑटो टॅक्सी चालकांना भेट. या चालकांना मिळणार 10,000 रुपयांचा सन्मान निधी. महाराष्ट्रात 9 ते 10 लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत. त्यांच्यासाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मीटर्ड टॅक्सी ड्रायव्हर्स कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संघटना म्हणून काम करेल. 65 वर्षांवरील चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना बनवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 10,000 रुपयांची सन्मान निधी दिली जाईल. यासाठी त्यांनी आवश्यक अटी पूर्ण करणे अपेक्षित आहे. यासोबतच कल्याणकारी मंडळाचे सदस्य असलेल्या चालकांसाठी जीवन विमा आणि अपंगत्व विमा यासारख्या आरोग्य योजनांचा विचार केला जात आहे. त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाईल. जर एखाद्या चालकाला कर्तव्यावर असताना दुखापत झाली तर त्याला या कल्याणकारी मंडळामार्फत आर्थिक मदत दिली जाईल. तर मित्रांनो, ही आज महाराष्ट्रातील मोठी बातमी होती. तुम्ही सध्या ज्या जिल्ह्याचा हा व्हिडिओ पाहत आहात त्याचे नाव सांगा.